सांगलीतल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून मवियाकडून उमेदवारी जाहीर केली। त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतलाय। सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय अशी उघड नाराजी नाना पटोलेंनी व्यक्त केली। सांगलीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। खासदार अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना पुन्हा एकदा डिवचलंय। केवळ उमेदवारी मिळावी या संकुचित वृत्तीने तुम्ही पुढे जात असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे। कांदा दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर गप्प का राहिलात असा सवाल त्यांनी आढळरावांना विचारलाय। आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू असं विजय शिवतारेंनी म्हटलंय। ही जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं। बारामती निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको असं शिवतारेंचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतरही शिवतारे लढण्यावर ठाम आहेत। अमरावती लोकसभा उमेदवारीवरून महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। राणा दाम्पत्य उमेदवारीवर दावा करते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। दरम्यान अभिजित अडसूळांनी राणा दाम्पत्याला सुनावताना त्यांची परिस्थिती कभी कभी लगता है अपुनीश भगवान है अशी झाल्याचा टोला लगावला। नाशिक जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला असताना छगन भुजबळ आणि वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। शिवसेनेनं या ठिकाणी हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली तर भुजबळांच्या पाठिंब्याची गरज आहे। नाशिक जागेसाठी मनसे शिवसेना आग्रही आहे तर भुजबळांनीही या जागेवर दावा केला। नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला। या मतदारसंघावर मनसे दावा करत असली तरी शिंदे ही जागा आपल्याच पारड्यात ठेवतील असं गोडसे म्हणाले। नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराज यांना उमेदवारीसाठी महायुतीत गुऱ्हाळ सुरू असतानाच महाराजांनी आता 7 मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे मराठवाड्यात संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजपची अडचण होऊ शकते। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मनसेनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली। शिर्डीतून बाळा नांदगावकर यांची वर्णी लागू शकते, मात्र कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत अजून निर्णय झालेला नाही। शिवसेनेत असताना बाळा नांदगावकर शिर्डीचे संपर्क प्रमुख होते, त्यामुळे शिर्डीतल्या मतदारांना नांदगावकरांचा चेहरा ओळखीचा आहे। समाज कल्याण विभागात घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला। आहार पुरवायचा अनुभव नसलेल्या ब्रिक्स इंडिया, बीव्हीजी, क्रिस्टल गारमेंट आणि कैलास फूड अँड किराणा या कंपन्यांना कंत्राट देत SC/ST विद्यार्थ्यांच्या आहारात घोटाळा केल्याचा दावा रोहित पवारांनी केला, तर हे आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। शासकीय आश्रमशाळेत मोठ्या दूध घोटाळ्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिलं जाणारं दूध तब्बल 146 रुपये लिटर दरानं खरेदी करण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। हा घोटाळा 80 कोटींचा असून अज्ञात व्यक्तीनं 11 निनावी फाईल्स पाठवल्या आहेत। ही व्यक्ती सत्ताधारी पक्षातील असल्याचा दावा त्यांनी केला। कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता